नमस्कार मित्रों, GS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रों, आजचं जे आहे ना आपलं 9वं लेक्चर आहे आणि ह्या लेक्चरमध्ये आपण नसावी नसावी हे लेसन बघणार आहे. याच्यावरती क्वेश्चन असतात, आलेले क्वेश्चन आहेत. तर आपण जे आलेले क्वेश्चन मी सांगतोच तुम्हाला. सगळ्यात पहिले आपण एकदम सोपा इझी क्वेश्चन घेऊ. तो क्वेश्चन शक्यतो येत नाही, एक किंचित टाकला पण एवढा इझी नाही टाकणार शक्यतो कोणी क्वेश्चन. पण त्याच्या पुढचा कोणता क्वेश्चन टाकते ते मी तुम्हाला सांगतो. तर चला पहिला क्वेश्चन बघू. आपण बोर्डवरती क्वेश्चन लिहिलेलं आहे. तर आपण क्वेश्चनचा आहे ना लसावी मसावी काढायचं. शक्यतो प्रत्येकालाच काढता येते, कारण ते आपण एक 6वी 7वीमध्ये शिकलेलो आहे, बरोबर आहे. पण जर कदाचित काही जण विसरले असेल, जमत नसेल तर व्यवस्थित लक्ष द्या. तर क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं आपल्याला काय काढायचं आहे, मसावी आणि लसावी काढायचं आहे. ठीक आहे. आता याला 2 भाग जात आहे. पहिले छोट्या छोट्या कमीत कमी संख्येनं भाग देऊन बघायचा. 2 भाग जात आहे. 3 दुनी सॉरी 16 आहे. 16 आहे. 8 दुनी 16, 16 दुनी 32, 18 दुनी 36, 24 दुनी 48, 28 दुनी 56. ठीक आहे. नंतर परत 2 भाग जाते का बघू. 4 दुनी 8, 8 दुनी 16, 9 दुनी 18, 12 दुनी 24, त्याच्यानंतर 14 दुनी 28. ठीक आहे. गेला भाग गेला. आता परत बघू. परत 2 भाग जाते का. 4ला जाते, 8ला जाते, 9ला जात नाहीये. 12ला जाते, 14ला जाते. मग पहिले याला तसंच ठेवायचं. 9ला भाग जात नाही ना, मग 9ला तसंच ठेवायचं. बाकीच्या देऊन घ्यायचं भाग. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 7 दुनी 12, 7 दुनी 14. परत 2 भाग जाते. 2 दुनी 4, 9ला तसंच ठेवायचं. 6ला 3 दुनी 6 भाग जाते. 3 दुनी 6, त्याच्यानंतर 7 तसं ठेवायचं. आता बघायचं. आता मला सांगा, याला भाग गेलाय आता. ठीक आहे. आता 9ला 3ला भाग जाते. 3 1ला जसं तर ठेवायचं, 2ला जसं तसं. 3 त्रिक 9 आणि 3 एक 3. ठीक आहे. आणि आता 7. आता सिंगल नंबर असले की ह्या नंबरला फक्त एकच भाग जाते, त्यामुळे ही तर ठीक आहे, संपलं इथं. आता याच्यानंतर काय करायचं, लसावी आणि मसावी काढायचं. तर मसावी काढताना ध्यानात ठेवायचं. मसावी काढताना काय करायचं, मसावी काढताना कसं टेक्निक आहे की ज्या नंबरनं सगळ्या नंबरला डिवाइड होते, सगळ्या नंबर. आता हे बघा, 2 हे सगळ्या नंबरला भाग गेले. 16ला गेला, 32ला गेला, 36ला गेला, 64ला, 48ला गेला, 56ला गेला. ह्या 2. परत ह्या 2 8ला गेला भाग. इथं 16ला गेला, 8ला गेला, 24ला गेला आणि 28ला गेला. सगळ्या नंबरला भाग गेला. ह्या 2 पण आणि ह्या 2 पण. हे जे 2 आहेत ना, ह्या 2 फक्त ह्या 4ला भाग गेला, 8ला गेला, 9ला नाही गेला. या 9ला भाग नाही गेला, या 2 12ला गेला आणि 14ला गेला. म्हणजे सगळ्या नंबरला भाग गेलाय का नाही गेलाय. सगळ्या नंबरला जर भाग नसेल गेला तर त्याचा तुम्हा सहावीमध्ये त्याचा समावेश होणार नाही. ठीक आहे. मग खालच्या पण नंबरमध्ये 9ला भाग नाही जाईल, काहीला 2ला 3ला असे भाग जाईल. मग सगळ्या नंबरला भाग नाही गेलेला, सगळ्या नंबरला फक्त या 2च नंबरला भाग गेलाय. म्हणून हे काय करायचं, हे 2 नंबर खाली घ्यायचे. 2 गुणिले 2 बरोबर 4. ठीक आहे. 2 गुणिले 2 बरोबर 4. ठीक आहे. आता हे झालं. त्याच्यानंतर याला काय म्हणायचं, मसावी म्हणायचं. मसावी हा झाला मसावी. आता त्याच्यानंतर लसावी करू. लसावी बघू. लसावीमध्ये काय, सगळ्याच नंबरचा मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. सगळेच ही नंबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 7. ठीक आहे. 2 दुनी 4, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 त्रिक 48, 16 त्रिक 48. ठीक आहे. 16 त्रिक 48, 7 त्रिक 21, 21 आणि 21 दोन्ही 42. 21 दोन्ही 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42 गुणिले 42. ठीक आहे. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 त्रिक 48,
7 त्रिक 21, 21 गुणिले 42, ही एक काही घ्यायची गरज नाही. ठीक आहे, मग एकदा क्लिअर करून घ्यायचं. आणि कारण मॅथमध्ये कसं आहे माहिती आहे का, थोडं यानं लगेच क्वेश्चन चुकून जाते. 8 दुनी 16, 6 8 साल 1 4 दुनी 8 8 आणि 1 9. त्याच्यानंतर 8 चूक 32 2 8 4 3 4 चूक 16 16 19 6 10 20 16 20 16 याचा आन्सर आला. याचा लसावी किती आला, याचा लसावी किती आला, मग याचा लसावी आला 20 16. ठीक आहे, 20 16 याचा लसावी आला. 20 16 लसावी आला. तर नंतर 9 व 10 9 व 10. आता हे बघा, आता हा जो क्वेश्चन देतोय ना मी बोर्डवरती, तर ह्या क्वेश्चनवर क्वेश्चन येऊ शकते बरं का. क्वेश्चनवर हा जो क्वेश्चन अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकते. 9 व 10 सहमूळ 9 व 10 सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या आहेत, तर त्यांचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे. लसावीच्या किती पट आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. मग आता त्याचा लसावीच्या किती पट आहे. आता लक्षात ठेवा, 9 व 10 याला एकही सामायिक अवयव नाही. 9 व 10 याला एकही सामायिक अवयव नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं की सहमूळ संख्याचा जो मसावी आहे ना, सहमूळ संख्याचा मसावी, सहमूळ संख्याला एक पण सामायिक अवयव नसते. लक्षात ठेवा परत, सहमूळ संख्याचा शब्द आला, सहमूळ संख्याला एक पण सामायिक अवयव नसते. त्यामुळे सहमूळ संख्याचा मसावी कधी पण एकच असते. सहमूळ संख्याचा परत सांगतो, सहमूळ संख्याचा मसावी कधी पण एकच असते. त्यामुळे 9 व 10चा मसावी हा एक आहे. 9 व 10चा मसावी हा एक आहे. ठीक आहे, आता लसावी 9 व 10चा लसावी. मग 9 व 10 या संख्या कोणत्या, सहमूळ संख्या आहे, बरोबर आहे. मग 9 आणि 10 या संख्या सहमूळ संख्या आहेत. मग त्यामुळे काय करायचं, 9 व 10ला काय करायचं माहिती आहे का, दोघांचा गुणाकार करायचा. 9 गुणिले 10 बरोबर 90. मग 90 काय झालं माहिती आहे का, 90 झालं लसावी. ठीक आहे, लसावी बरोबर 90. हा, 9 10चा गुणाकार करायचा सहमूळ संख्येत. सहमूळ संख्येमध्ये दोन्ही संख्येचा गुणाकार केला की लसावी येते. सहमूळ संख्येला सामायिक अवयव नसते, त्यामुळे मसावी त्यांचं एकच असते. झालं का, मसावी काढला आपण. ठीक आहे, आता काय करू, आता काय विचारलं, मसावीचे किती पट आहे. आता मसावीचे पट काढायचे आहे ना. मग मसावी बरोबर लसावी गुणिला एक्स पट. एक्स पट का, कारण माहित नाही ना किती पट येतं. 5 पट 10 पट 2 पट दिला असं लिहिलं असतं, 5 पट किंवा 10 पट, बरोबर आहे. मग काय दिलं म्हणून एक्स पट. मग आता मसावी किती, एक्स 1 बरोबर लसावी किती 90 गुणिला एक्स. मग आता झालं, आन्सर सॉल्व्ह झालं. काय 90 आहे, हे गुणाकारात आहे, इकडं काय भागाकारात आहे. इकडे गुणाकारात, इकडे भागाकार आहे. म्हणजे बरोबर काय येईल मग 1/90 बरोबर एक्स. ठीक आहे, इथंच आन्सर आहे. 1/90 ते 1/90 पट येईल, म्हणजे मसावीच्या 90 पट. ठीक आहे, चालेल की. आता नंतरचा क्वेश्चन बघू. नंतरचा क्वेश्चन एक क्वेश्चन फार सेम तसंच घेऊ. 12 व 13चा सहमूळ संख्या, 12 व 13 सहमूळ संख्या आहेत, तर त्यांचा मसावी हा लसावीचे किती पट आहे. 12 व 13 सहमूळ संख्या आहेत, तर त्यांचा मसावी हा
हा लसावीच्या किती पट आहे? ठीक आहे, त्यांचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे? ठीक आहे, मग 12 पहिलेच काय सांगितले 12 आणि 13, 12 व 13 हे काय समूळ संख्या, समूळ संख्याचा मसावी त्यांना एकही सामायिक अवयव नसते, त्यामुळे त्यांचा मसावी काय येते? एकच येते. ठीक आहे, ठीक आहे, मसावी एकच. आणि लसावी काय? 12 गुणिले 13 पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ठीक आहे, 12 3 36 6 4 3 12 1 12 12 आणि 3 15. 12 36 6 12 36 6 4 3 12 1 12 आणि 3 15. ठीक आहे, 156. 156. आता काय? लसाव्याला एक, सॉरी मसाव्याला एक, लसाव्याला 156. मग काय पट काढायचे? आपण काय केलं? मसावी आपलं स्ट्रक्चर काय? मसावी बरोबर लसावी गुणिले पट. मग स्ट्रक्चरनुसार घ्यायचं. मसावी काय? 1, लसावी काय? 156 गुणिले x पट. मग काय करायचं? हे गुणाकारात इकडे भागाकारात येईल. मग एकास 156 x. ठीक आहे, x नाही लिहिलं तर चालतं, एकाच 156 पट आहे. झालं याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ.